खेड तहसील कार्यालयात लोकप्रतिनिधीच्या वकील भावाची नायब तहसीलदारांशी अरेरावी। नायब तहसीलदार आणि वकील महोदयांमध्ये जोरदार हुज्जत, दोघांमधील वादाची ठिणगी पोलीस ठाण्यापर्यंत। लोकप्रतिनिधी असलेल्या भावानं फोनाफोनी केल्यानंतर वकील भावाचा माफीनामा, पोलीस ठाण्यापर्यंत गेलेलं प्रकरण माफीनंतर मिटलं। तहसील कार्यालयाच्या आवारात जोरदार चर्चा। पैशाच्या आमिषानं कुरळीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय, हॉटेलचा मॅनेजर उदय पवार आणि महिला पुरवणाऱ्या राम राठोडला बेड्या, लॉज मालक सुहास सावंत याच्यावर गुन्हा, 2 महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचं झालं उघड। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण सोडतीच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांकडे अभिप्राय नोंदवावा। कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सध्याच्या सोडत पद्धतीसह अन्य पद्धतींचा विचार व्हावा। पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांचं आवाहन। दिव्यांग व्यक्तींना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनांवरील दुकान अर्थात मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध। योजनेचा लाभ घेण्यासाठी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार। महाराष्ट्र दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाकडून आवाहन। पुणे पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यात जीबीएस बाधित भागात सर्वेक्षण सुरू। आजपर्यंत एकूण 111 रुग्ण सापडले, 1 संशयित मृत्यूची नोंद। 31 रुग्णांचे जीबीएस मधून निदान निश्चित। बाधितांमध्ये 77 पुरुष तर 34 महिला रुग्णांचा समावेश। 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर।